नमस्कार सर्वांना. स्वागत आहे आपल्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तसंच आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दिव्या मांढरे ब्लॉग. तर चला, सुंदर अशा दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज आहे गुरुवार. थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल. गुरुवार म्हटलं की खूप भारी अशा वाईब्स येतात मला तर. कारण की गुरुवारी मी तर जात असते स्वामींच्या केंद्रामध्ये, आणि जे की नगरमधलं सर्वात मोठं केंद्र आहे, तर तिथे जात असतो आम्ही. कारण की दर्शन होतं आणि थोडंसं असं ट्रेस जो आहे ना, तर तो कमी होण्याचा प्रयत्न होत असतो तिथे गेल्याच्या नंतर. सो मग आम्ही तर तिकडे जातच असतो. तर चला मग आज मी तुम्हाला पण घेऊन जात. तर जे कोणी अहिल्यानगर मध्ये असतील तर त्यांना नक्कीच ते केंद्र माहिती आहे. झोपडी कॅन्टीनच्या तिथं आहे, मॅक्स केअर हॉस्पिटलच्या तिथे. सो तिथे गेलं ना, खरंच खूप सुंदर आणि खूप प्रसन्न वाटतं मला तर. आणि आजचा बघा ब्लॉग कसा होता आपला, कंटिन्यू करा, कारण की भरपूर अशा गोष्टी घडत असतात दिवसभरात आणि मी त्या तुमच्यासोबत शेअर करत असते. तर चला, आजचे जो काही दिवस आहे आपला स्वामींच्या दर्शनाने सुरुवात होत आहे. तर करूयात त्या दिवसाला सुरुवात. आणि हळदीचं लेपनचं वगैरे पण आपला व्लॉग जो आहे तर तो येईल. पण काही कारणांमुळे ह्या घरात आपण ते करू शकत नाही. आणि थोड्या दिवसात मी सांगणार आहे की काहीतरी होणार आहे किंवा आपण कुठेतरी जाणार आहोत राहायला. सो त्या टायमिंगला तिथं तुम्हाला तो ब्लॉग येणार आहे. बघूयात आता कसं होतंय, काय होतंय. आपण घर चेंज करणार आहोत. सर मग म्हटलं बघूयात तिथे गेलो, कारण की इथे पण सगळ्या गोष्टी आपण करायच्या. आणि काही गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण जर लाईफ टाईम राहणार असतील थोडा दिवस, म्हणजे जास्त दिवस, तर त्या करण्यात अर्थ असतो. तर मग त्यामुळे म्हटलं चला आपण तिकडे गेल्यावरच करूयात. आता आम्ही थांबलो होतो थोड्या दिवसासाठी, डेटसाठी एका. तर ती डेट आली ऑलरेडी जवळ आणि त्याच्या आधीच आम्हाला माहीत झालं. तर त्यामुळं मग आता म्हटलं की चला आपण जिथे जाऊयात राहायला आता, तिथेच आपण ते सगळ्या गोष्टी करूयात आणि तुमच्यासोबत पण नक्कीच मी ते शेअर करणार आहे. तर चला, आजच्या ब्लॉगला कंटिन्यू करा आणि आजचा दिवस कसा जातोय ते बघूयात. आणि खूप प्रसन्न वाटणार आहे, खूप फ्रेश अशी मॉर्निंग तुमची जाणार आहे. सो कंटिन्यू करा लास्ट पर्यंत. तर चला ताईंनो, आम्ही घरून निघालो आणि डायरेक्ट केंद्रात पोहोचलो. आणि इथे आल्यावरती कमान जरी बघितली ना, तर एवढी पॉझिटिव्ह वाईब्स येतात ना, तर जबरदस्त. मग म्हटलं आज दर्शन घेऊयात. एवढी गर्दी वगैरे काय नव्हती आणि इथं औदुंबराला 11 फेऱ्या मारून मगच मी पुढे दर्शन घेत असते. तो पटपट अशा फेऱ्या मारल्या आणि पुढे गेली. कारण की आम्ही थोडं उशिरा गेलो होतो, म्हणून ना थोडी गर्दी वगैरे काहीच नव्हती. जसं जसं जिथे येत होतं तसं पाया पडून जात होते. तर बघू शकतात तुम्ही. आणि खूप छान असं वाटत होतं. आणि स्वामींना जे काही आपण सांगतो ना, खरंच स्वामी त्या गोष्टी आपल्याला देत असतात. म्हणजे आपण न मागता जर श्रद्धा केली तर देव सगळंच काही गोष्टी देत असतो. आणि इथे आल्यावर खूप सुंदर, खूप प्रसन्न असं वाटतं. आणि जे काही टेन्शन असतं, जी काही निगेटिव्हिटी असती, ती तर सगळी दूरच होती. आणि दर गुरुवारी ना, त्यासाठी मी आरतीला तर जातच असते स्वामींच्या ह्याच्यात. आणि रोजचं तर आपलं सेवा चालूच असतात. पण आहे ना, आवर्जून गुरुवारी जाण्याचं कारण म्हणजे काय, की सगळे लोकं जमा होतात आणि प्रत्येक जणाकडे काही ना काही प्रॉब्लेम असतो. पण ती निगेटिव्हिटी माणसाच्या मनातून किती दूर होत असते ना, फक्त जर स्वामींचा फोटो बघितला ना, तर खूप छान असं वाटतं. आणि एकदा डोळे भरून जर तो फोटो मनात ठेवला, की निगेटिव्हिटी गेली म्हणूनच समजायचं. आणि छान असं मोठा दरबार आहे इथे अहिल्यानगरमधला हा सर्वात. आणि खूप छान असं आहे आणि इथे सगळं काही ऑर्गनाइज भारी केलेलं असतं. मस्त असं पाया वगैरे पडली आणि तीर्थ आणि प्रसाद घ्यायला कोणाला आवडत नाही. मला तर खूप जास्त आवडतो आणि यांना तर खूपच जास्त आवडतं आम्ही. आणि हे प्रत्येक टायमिंगला केंद्रात गेले, की प्रसादाकडे लक्ष असतं. त्यानंतर संध्याकाळी ब्लॉग कंटिन्यू केला मी. माझ्या दुसऱ्या माहेरून आले होते मला मकाचे कणसं, जे की सोलून वगैरे सगळं काही आयतं आलेलं होतं. खरंच प्रत्येकाला एक-एकच माहेर असतं, पण मला 2 माहेर आहेत. तर 2 माहेर कसे, तर ह्यासाठी ना एंडपर्यंत व्लॉग बघा. मी नक्की स्टोरी तुम्हाला सांगेन. तर आमच्या आहोंची ना आज फर्माईश होती, की भोपळ्याचे थालीपीठच खायचे आहेत. तर म्हटलं चला आता करूयात. खूप दिवस झाले, काही वेगळं पण नाही झालेलं. आणि भरपूर अशा गडबडीमुळे ना सगळ्याच गोष्टी राहून गेलेल्या आहेत. तर मी घेतला होता इथे एक भोपळा आणि मस्त किसून घ्यायचा आहे आपल्याला तो. त्याची साल वगैरे काढायची. मग छान वगैरे लागतं. आणि जर सपोज साल नाही काढली, कवळा जर असेल तर नाही काढले तरी चालतात. पण त्याच्यावर थोडंसं काळं-काळं होतं, तर मग ते मला काही आवडलं नाही. त्यामुळे मी आधी कट केला. मी बघितला कवळा आहे की काय. कवळा जर असेल तर काही गरजच नाही लागत. पटकन असं हे होऊन जातं. तर आता ही जी आहे ती माझी साधी आणि सोपी पद्धत आहे, जी की माझी मम्मी वगैरे करतात. त्याच पद्धतीने मी भोपळ्याचे थालीपीठ करत असते. आता कोणी म्हणतं की संध्याकाळी भोपळा खायचा नसतो, बट चालतो बाबा, की पुरुषाला द्यायचा नसतो. पण आता काय करणार ना, की सकाळी जर केलं तर दिवसभरात खायला कुणीच नसतं. तर म्हटलं चला आता आज करून तर बघूयात आपण. आणि थालीपीठ वगैरे जे आहे तर ते गरम-गरमच छान लागतात.
मग ते थंड कधी खाणार आणि काय होणार? त्यामुळे म्हटलं चला. आणि आमच्याकडे असं आहे, की जेवायला जरी नाही केलं थालीपीठ असले, तरी पण मग भागून जातं. तर मग म्हटलं चला आज करूयात. यांचं खूप दिवसापासून चालू होतं आणि यांना ना नवीन-नवीन काहीतरी बघितलं मोबाईलला, की मग ते खाऊशीच वाटतं. मग ते करायलाच लागतं आम्हाला. जोपर्यंत ते काही आमच्या घरात होत नाही, तोपर्यंत चालू असतं. आपण हा व्हिडिओ बघितला होता, ही करणार होतीस तू. आणि काय आहे ना, आपले आयुष्य जे आहे, तर थोडंसं आपण आपल्यासाठी पण जगलं पाहिजे. मस्त खाणं-पिणं ह्या पण गोष्टी केल्या पाहिजे. कारण की काय असं असतं ना, कंटिन्यू काम करणं हेच एक नाहीये आपल्या आयुष्यामध्ये. कारण की जिंदगी परत भेटत नाही. दिवस गेलेलं, आयुष्य गेलेलं कधीच भेटत नाही परत. तर मी इथं ते साल वगैरे काढून घेतली त्या भोपळ्याची आणि त्यात पाणी टाकून घेतलं. कारण की भोपळा कसं होतं, लवकर काळा पडून जातो. त्यामुळं मग त्याचे साल काढायचे लगेच पाण्यात टाकायचा तो. म्हणजे काळा वगैरे पडत नाही. आणि मी खाली पण इथे आहे ना, पाणी टाकलं होतं आणि त्याच्यातच किसत होते मी. कारण की मग काळा वगैरे पडला नाही, की त्याची चव पण आणि ते बघायला पण चांगलं वाटतं. नाहीतर ते काळा-काळा पडला, की ते खूप कसंतरी वाटतं. त्यामुळं मी तर काही तशा पद्धतीने करत नाही. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आहे ना, नक्की बघा. तुम्हाला जर आवडली तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. कारण की काहीतरी वेगळं आहे. छोटे मुलं वगैरे काही भोपळा वगैरे खात नाहीत. छोटी मुलंच काय आमच्या घरात हे पण खात नाहीत. मोठे माणसं पण खात नाहीत. त्यामुळं मग ह्या काही गोष्टी अशा ट्राय करायच्या असतात, जेणेकरून पोटात जात असतं. आणि ज्यावेळेस मी नवीन ही रेसिपी ट्राय केली होती ना लग्नानंतर, तर यांना काही हे म्हणे, की "काही पण आणतीस आणि काही पण करतीस तू. काही मी नाही खाणार ती गोष्ट" म्हणे. म्हटलं, "अहो, एकदा ट्राय तर करून बघा." आणि जेव्हा ती पहिल्यांदा केली, ती आवडली ना, तर बासच मग कंटिन्यू ही गोष्ट करायला लागतेच आम्हाला. आणि आधी कसं व्हायचं, की थोडंसं लोड कमी होता. त्यामुळे आहे ना, महिन्यातून 2-3 वेळा तरी सहज ही रेसिपी व्हायची माझ्या घरात. पण आता थोडंसं काही इश्यूजमुळे नाही होते, बट ते पण ट्राय होणार आहे. आणि वेगळ्या-वेगळ्या रेसिपीज आम्हाला करायला तर खूप जास्त आवडतात आणि खायला पण खूप जास्त. कारण आम्ही दोघं तर खाण्यामध्ये खूप जास्त शौकीन आहोत. तर इथे मस्त असा भोपळा किसून वगैरे घ्यायचा. पूर्ण आहे ना तो किसून घ्यायचा आणि थोडासा जाडसर किसायचा. म्हणजे काय होतं, की तो खाण्यात आला, की टचटच लागला, की छान लागतो. खूप जर बारीक जर चिरला, तर मग त्याचं काही हे नाही, इंटरेस्ट येत नाही. तर चला सर्वांनाच प्रश्न पडला असेल ना, मी असं का म्हटलं, की मला 2-2 माहेर आहेत. तर मला 2-2 माहेर असण्याचं कारण असं आहे, की यांचे एक फ्रेंड आहेत आणि लग्नाआधी मी त्यांना नाही का ओळखायची. बट मी कधी त्यांच्यासोबत बोलत नव्हती आणि लग्नानंतर जसं हक्काचं कुणी असेल ना माझ्या नगरमध्ये, तर फक्त वैभव दादा आहे आणि मी भरपूरशा गोष्टींमध्ये मदत केलेली आहे. कसं असतं ना, अडचणीच्या काळात जी माणसं भेटतात, ते खरंच खूप भारी असतात आयुष्यात आपल्या. तर मग मी पण असाच भाऊ एक कमवलेला आहे, जो की मला आयुष्यभरासाठी माझ्यासोबत पाहिजे आहे. आणि भरपूर असं जसं मम्मी ते माझे जीव लावतात ना, तसंच ते लोकं मला जीव लावतात आणि मी पण त्यांना कधी असं कमी भासून देत नाही, की मी ज्यावेळेस सख्खी बहीण नाहीये बाबा त्यांची. तर सगळे काय असतं ना, मानण्यावरती असतं आपल्या. तर चला इथे मी घेतली होती हिरवी मिरची, जिरे, लसूण हे मस्त असं दळून घ्यायचं आणि पीठ जे आहे, तर आपल्याला ते घ्यायचं आहे गव्हाचं पीठ. जसं अंदाजे घ्यायचं आहे. आपण जर सपोज जर आपण आहे ना 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, तर 1 वाटी आहे ना डाळीचं पीठ घ्यायचं, अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं तरी चालतं. जे काही पीठ आहेत ते मिक्सर करायचे. याच्यात कुणी-कुणी आहे ना बाजरी आणि ज्वारीचं पण पीठ टाकतं आणि खूप छान अशी टेस्ट देते मिक्स जर केलं तर. माझ्याकडे जेवढं अवेलेबल होतं, तर मी तेवढ्याच गोष्टी घेतलेल्या आहेत. तिथे मस्त परातीत आहे ना ते जे काही भोपळा आहे किसलेला तो टाकून घ्यायचा. त्याच्यावरती हिरवी मिरचीची वगैरेची काही पेस्ट बनवली होती आपण, ती टाकून घ्यायची. त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकायची. पीठ जे प्रमाणात सांगितलंय ते टाकायचं आणि मस्त असं आहे ना, सगळं मिक्स करून घ्यायचं आणि एकजीव करून मस्त मळून घ्यायचं. तर कसं असतं ना, मानले तर आहे ना, रक्ताचे नाते जरी नसले, तरी पण ते रक्ताचे नाते होतात. आणि खरंच ही गोष्ट मी माझ्या आयुष्यात कमवली आणि मला खरंच छान वाटतं, की नाही का, जी गोष्ट आपण कमवल्या आहेत, म्हणजे ज्यांच्यासोबत आपले कधी कोणतेच संबंध नसतात किंवा कधी ओळखच नसते आपली, बट ते लोकं पण आपली एक फॅमिली बनून जातात आणि फॅमिलीचा पार्ट प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्यासाठी ते सपोर्ट करत असतात. असेच भरपूर जण मी कमवलेले आहे. कारण की मला माणसं जोडायला खूप जास्त आवडतं आणि तीच नाती ना शेवटपर्यंत टिकवायला तर खूप जास्त आवडतं. कारण की माणसं आपण जमवणं किंवा नाही का माणसं गोळा करणं खूप गोष्ट सोपी असते. पण तीच व्यक्ती आपल्या आयुष्यात 10 ते 15 वर्ष टिकून राहणे ना, याला जोक नसतो. आणि तसेच माणसं मी माझ्या आयुष्यात कमवलेले आहेत ताईंनो. आणि खरंच जे काही रक्ताच्या नात्यांपेक्षा पण कधी-कधी ते लोकं पण कामं येतात. असं नाही म्हणत की रक्ताचे नाते नाही. रक्ताचे नाते ते रक्ताचेच असतात. पण कसं असतं कधी-कधी आपण जेव्हा फॅमिलीला सांगू शकत नाही ना घरातल्यांना, त्यावेळेस काही लोकं असतात आपल्या लाईफमध्ये की आपण त्यांना सांगू शकत असतो. आणि असे छान-छान असे नाते आहेत ना मी कमवलेले आहेत.
आणि नक्कीच जर कधी कधी जेव्हा आपण त्या लोकांना भेटू ना, नक्कीच मी तुम्हाला त्या लोकांबद्दल आहे ना स्टोरी सांगेल. कारण की भरपूर असे जण की ऑनलाईन आमची ओळख झालेली आहे कोविडच्या आधी. आणि ते व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये खरंच एवढे स्पेशल बनून गेले सगळ्या, की बास सांगू शकत नाही. म्हणजे की एक बॉन्डिंग एवढं भारी झालं तगडं, की बास सांगू शकत नाही. कारण की त्यांना मी कधी बघितलंच नाही. फक्त व्हिडिओ कॉलवरती वगैरे आमचं बोलणं होतं. पण जे काही बेस्ट पार्ट ऑफ लाईफ असतो ना, तर खरंच त्या टायमिंगमध्ये माझ्या घडलेला आहे कोविडमध्ये. कारण की काही गोष्टी आपल्या मनासारख्या होतात, नाही होतात. बट मला ना खरंच खूप छान अशा फ्रेंड्स भेटलेल्या आहेत त्या टायमिंगला. आणि मी त्यांना खरंच खूप जीवापाड जपलंय आणि जपून पण ठेवणार शेवटपर्यंतच असं मी जपणार आहे त्यांना. तर चला, मस्त असं पीठ मळून घेतलं मी, बघू शकतात तुम्ही. आणि आपण जे थालीपीठ करतो ना, तर त्याच्यासाठी ना उपकरणं वगैरे जर असेल तुमच्याकडे तर ते यूज करा. आता माझ्याकडे काही उपकरणं नव्हतं. बट एक जो काही नवीन पीस आणलेला होता मी, तर तो यूज केला होता. कारण की म्हटलं आता उपकरणं नाहीये आणि उपकरणं जर नसेल तर ते सटकणार पण नाही लवकर. उपरणं म्हणा किंवा पंचा म्हणा, ते जे काही असतं ना, तर ते सुती कापडमध्ये असतं. त्यामुळे थालीपीठ पटकन असं तव्याला चिटकतं आणि ते कापड सोडतं. आणि ब्लाउज पीसचं माझ्याकडून काय झालं, घेतलं तर खूप भारी होतं मी, की नाही का बा म्हटलं चला आज करायचंच आहे म्हटल्याच्या नंतर ऑप्शनच नाही. आणि मी ना आधी बघायचं लक्षातच नाही राहिलं माझ्या. तर मग नंतर मी बघितल्याच्या नंतर मग मला कळालं, की अरे आपल्याला ते उपरणं लागत होतं आणि ते काही भेटलं नाहीये. तर इथे बघू शकतात आणि त्याचे जे काय आहे 4 घड्या करायच्या आहेत. रुमालच्या जशा आपण घड्या करतो ना, पॉकेटमध्ये ठेवायला तसं. आणि त्याला आहे ना पूर्ण ओलं करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जे काही आपण मळलेलं आहे, हे काही घट्ट नाही मळायचं आपल्याला, पातळ मळायचं आहे. जेणेकरून आपल्याला गोळा घेऊन थापता येईल तो. तर इथे पाणी लावून थापून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मी ना पहिलं जो केलं होतं, तर ते जाड केलं होतं आणि मी तोच व्हिडिओ शूट केला. नंतर माझा कॅमेरा काही ऑनच नव्हता. तो ऑफ झाला होता आणि मला वाटलं की ते शूट होतंय. सो मग म्हटलं चला जसं केलंय तसं दाखवूयात. फर्स्ट टाईम करत होते म्हणजे पहिल्यांदा ती थापत होते त्या कापडावरती म्हणून ते थोडंसं सटकत होतं. पण म्हटलं आज तर आपल्याला ती गोष्ट करणंच आहे. कारण की त्याशिवाय काही ऑप्शन नाहीये. आणि मध्ये असे होल पाडून घ्यायचे कारण की होल जर पाडले तर मस्त असं ते शिजतं. शिजतं म्हणजे की भोपळा जो असतो तो आपण कच्चा घेतलेला असतो ना, तर मग तो छान असा फ्राय पण होतो आणि टचटच लागत नाही किंवा कच्चा लागत नाही. आणि इथे तवा तापत ठेवला होता मस्त असा. तुम्ही बटर पण लावू शकतात त्याला, तेल पण लावू शकतात. कारण की यांना कधी-कधी बटर पण लागतं त्याच्यावरती आणि तेल पण लागतं. सो मग मी आधी तेलावरती केले होते. एक जो मला दाखवायचा होता आणि नंतर मग मी बटर वगैरे टाकून केले होते. तर बघू शकता हे बघा इथे लवकर थोडं सटकत नव्हतं ते आणि सटकलं तर एकजीव होत होतं ते. त्यामुळं मग आहे ना तुम्ही घेताना पंजा घेत चला, जेणेकरून पटकन असं होईल आणि फुलच गॅस ठेवायचा थोडा कारण की मग कसं होतं की पटकन असं खालचं हे शिजून निघतं. आणि वरचं जे आहे तर त्याचा कलर चेंज होतो जसं-जसं ते पूर्ण भाजलं जातं तसं-तसं. आणि ह्या होलमध्ये पण जर तेल सोडलं, तर मग आहे ना सगळीकडे असं तेल लागतं. कुठं असं लागत नाही असं होत नाही. सगळ्याच साइडने तेल लागतं. आतमध्ये पण तेल जातं. तर बघू शकतात आणि हळद टाकली की टेस्ट अशी छान अशी येते. आता कुणी-कुणी याच्यात ओवा पण टाकतं. पण माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी नाही टाकलं. ओवा, तीळ टाकली तर खूप छान असं टेस्ट देतं. तीळ तर खूप भारीच लागते. आता कोणी-कोणी याचे कोथिंबिरीचे पण करतं. कोणी-कोणी नाहीच. मीच करते कोथिंबिरीचे पण थालीपीठ. याच पद्धतीने करायचे कोथिंबिरीचे वगैरे थालीपीठ. बीटचे पण करू शकतात तुम्ही. जसं ज्याला आवडतात तसं-तसं. म्हणजे जेणेकरून ना पोटात तर जातं ह्या गोष्टी. त्याच्यानंतर याचे पण मेथीचे पण थालीपीठ वगैरे केल्या जातात. यांना पराठे आवडतात म्हणून मी पराठे करत असते. थालीपीठ खूप छान असे होतात. असेच करायचे ते पण फक्त आहे ना मेथी कट करून घ्यायची आहे ताईंनो आणि इथे आहे ना छान असं भाजून घ्यायचं. मी थोडंसं जाड केलं होतं स्टार्टिंगचं कारण की मला थोडंसं जाड आवडतं. मग म्हटलं आधी टेस्ट करून बघूयात काय कमी आहे, काही नाही त्याच्यात. मीठ वगैरे सगळं प्रमाणात टाकून घ्यायचंय तुम्ही आणि जर कमी पडलंच मीठ जर तुम्हाला वाटलं तसं की कमी आहे, तर थोडंसं आहे ना हातावरती ते मीठ घ्यायचं आणि थोडं पाणी ओतायचं आणि तोच पाण्याचा हात पूर्ण पिठाला मळून घ्यायचं त्याच्यात. तर ते ॲडजस्ट होऊन जातं. असं काही नाहीये की ॲडजस्ट होत नाही म्हणून. आणि इथे बघू शकता मस्त असं भाजून घेत होते मी आणि भाजून वगैरे झालं आणि मी याच्यासोबत एक चटणी बनवली होती. ती की खूप छान होती चटणी. नंतर मी त्याच्यासोबत हे पटपट असे बनवून घेतले आणि बघू शकता तुम्ही मी म्हटलं ना सटकतं ते. त्यामुळं तसा विषय झाला, की इकडे सटकू राहिलं ते सगळ्याच गोष्टी. पटकन अशी थालीपीठ बनवून घेतले आणि चटणी जी होती ती एवढी भारी चटणी होती ना, मी ज्या पद्धतीने बनवते. ही काय कोणाची बघून वगैरे नाही. हे काय माझं इनोव्हेशन माझं स्वतःचं आहे. जे काही आहे ते. तर तुम्ही इथे बघू शकता. इथे ताट मस्त असं रेडी होतं
आणि चटणी खूप भारी लागते, त्याला काय गरम वगैरे करत नाही मी, खोबरं वगैरे त्याच्यापासूनच करते. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आजचा ब्लॉग इथेच एंड करते मी. तर भेटूया एका अशाच नवीन एका ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.